शून्यातून उठून संविधान घडवणारा महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक जबरदस्त भाषण. बंधूंनो आणि भगिनींनो, जर तुम्हाला स्वाभिमान आवडत असेल तर टाळ्या वाजवा. जर तुम्हाला समता आवडत असेल तर टाळ्या वाजवा. आणि जर तुम्हाला अन्यायाच्या विरोधात उभं राहणारा महान योद्धा आवडत असेल तर असा कडकडाट करा की आजचा हा परिसर तणाणून जाईल. आज आपण ज्या महामानवाची जयंती साजरी करतोय तो फक्त एक नेता नव्हता, तो फक्त एक विद्वान नव्हता, तो होता अंधार फोडून प्रकाश देणारा सूर्य. तो होता अन्यायाच्या किल्ल्याला हादरा देणारा विजेचा कडकडाट. आणि त्या महामानवाचं नाव बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, इतिहासात अनेक राजे झाले, अनेक सम्राट झाले, पण असा राजा फार क्वचित जन्माला येतो ज्याच्याकडे ना तलवार होती ना सैन्य होतं, पण तरीही ज्याने अन्यायाच्या हजारो वर्षांच्या साम्राज्याला हादरवून सोडलं. तो राजा म्हणजे बाबासाहेब. बंधूंनो आणि भगिनींनो, कल्पना करा, एक लहान मुलगा, फाटकी परिस्थिती, गरिबी, अपमान, भेदभाव, शाळेत बसायला जागा नाही, पाणी प्यायला परवानगी नाही, पण त्या मुलाच्या डोळ्यात एक ज्वाला होती, एक स्वप्न होतं, आणि ते स्वप्न होतं माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवण्याचं. तो छोटा मुलगा पुढे जाऊन बनला B.R. आंबेडकर. मित्रांनो, जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक ते जे परिस्थितीसमोर हार मानतात आणि दुसरे ते जे परिस्थितीला बदलून टाकतात. बाबासाहेब दुसऱ्या प्रकारचे होते. त्यांनी अपमान पाहिला पण हार मानली नाही. त्यांनी गरिबी पाहिली पण स्वप्न सोडली नाही. ते अभ्यास करत राहिले, रात्रंदिवस अभ्यास करत राहिले. इतका अभ्यास केला की लोक म्हणायचे, हा माणूस झोपतो तरी कधी? कारण बाबासाहेबांना माहीत होतं ज्ञान हेच सर्वात मोठं शस्त्र आहे. मित्रांनो, जेव्हा ते परदेशात गेले तेव्हा त्यांनी फक्त पदव्या मिळवल्या नाही, तर त्यांनी जगाला दाखवून दिलं भारतातील एक बहिष्कृत मुलगा देखील जगातील सर्वोच्च विद्यापीठात चमकू शकतो. आणि जेव्हा ते भारतात परत आले तेव्हा त्यांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही, त्यांनी मागितलं समाजासाठी न्याय. मित्रांनो, महाडचा 14 तळे सत्याग्रह तुम्हाला माहीत आहे का? तो फक्त पाण्यासाठीचा संघर्ष नव्हता, तो होता मानवतेसाठीचा संघर्ष. कारण बाबासाहेबांनी सांगितलं, पाणी पिण्याचा हक्क जर एखाद्या माणसाला नाही तर तो समाज मानवतेचा नाही. मित्रांनो, इतिहासात अनेक युद्धे झाले, पण अशी लढाई फार कमी झाली आहे जिथे शस्त्र नव्हतं, गोळ्या नव्हत्या, फक्त एक आवाज होता, समतेचा आवाज. आणि त्या आवाजाचं नाव होतं बाबासाहेब. बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण अभिमानाने म्हणतो आपण भारतीय आहोत, पण तुम्हाला माहीत आहे का, त्या भारताला न्याय देणारे संविधान कोणी लिहिलं? ते महामानव म्हणजे B.R. आंबेडकर. संविधान लिहिताना त्यांनी एक गोष्ट सांगितली, या देशात प्रत्येक माणूस समान आहे, ना कोणी मोठा, ना कोणी लहान, ना कोणी उच्च, ना कोणी नीच. मित्रांनो, आज जर एखादा गरीब मुलगा शाळेत जाऊ शकतो, एखादी मुलगी शिक्षण घेऊ शकते, तर त्यामागे बाबासाहेबांचा संघर्ष आहे. पण आज एक प्रश्न मी तुम्हाला विचारते, आपण बाबासाहेबांना फक्त फोटोला हार घालण्यासाठी आठवतो का, की त्यांच्या विचारांवर चालतो? कारण बाबासाहेब म्हणाले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे शब्द फक्त शब्द नाहीत, ही आहे क्रांतीची 3 शस्त्र. आणि मित्रांनो, याच 3 शब्दांनी एका संपूर्ण समाजाच्या आयुष्याला नवं वळण दिलं. कारण बाबासाहेबांना माहीत होतं, अज्ञान हे गुलामीचं मूळ आहे आणि शिक्षण हे स्वातंत्र्याचं दार आहे. म्हणूनच त्यांनी प्रत्येक तरुणाला सांगितलं, पुस्तक हातात घ्या, ज्ञान मिळवा आणि अन्यायाविरुद्ध उभे राहा. मित्रांनो, बाबासाहेबांनी आयुष्यभर सत्ता मागितली नाही, त्यांनी मागितला अधिकार, त्यांनी मागितली समता, त्यांनी मागितली माणूस म्हणून जगण्याची प्रतिष्ठा. आणि म्हणूनच ते फक्त एका समाजाचे नेते नाहीत, ते संपूर्ण मानवतेचे मार्गदर्शक आहेत. बंधूंनो आणि भगिनींनो, विचार करा, जर बाबासाहेब नसते तर कदाचित आजही अनेक लोकांना शिक्षणाचा अधिकार नसता, अनेकांना मतदानाचा अधिकार नसता, अनेकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नसता. म्हणूनच आज आपण जे काही आहोत, ज्या स्वातंत्र्याचा श्वास घेतो, त्यामागे बाबासाहेबांचा संघर्ष उभा आहे. मित्रांनो, बाबासाहेबांनी आपल्याला एक गोष्ट शिकवली,
अन्याय सहन करणारा देखील तितकाच दोषी असतो जितका अन्याय करणारा असतो. म्हणूनच त्यांनी सांगितलं, डोकं वर करून जगा, स्वाभिमानाने जगा आणि कुठेही अन्याय दिसला त्याविरुद्ध आवाज उठवा. कारण शांत बसलेला समाज कधीच प्रगती करत नाही, पण जागा झालेला समाज इतिहास घडवतो. आणि बाबासाहेबांनी हाच जागरणाचा मशाल आपल्या हातात दिला आहे. मित्रांनो, आज आपण जर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना आदर द्यायचा असेल तर फक्त त्यांच्या फोटोला हार लावून चालणार नाही, तर त्यांच्या विचारांना आपल्या आयुष्यात उतरावं लागेल. आपल्या घरात शिक्षणाची ज्योत पेटवावी लागेल आणि आपल्या समाजात समतेचा विचार रुजवावा लागेल आणि आपल्या देशात न्यायाची भक्कम भिंत उभी करावी लागेल. कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं, मनुष्य महान जन्माने होत नाही तर तो आपल्या कर्माने महान बनतो. म्हणूनच चला मित्रांनो, आज या पवित्र दिवशी आपण एक संकल्प करूया. आपण शिकू, आपण जागे होऊ, आपण संघटित होऊ आणि अन्यायाच्या प्रत्येक भिंतीला धडक देऊ. कारण जोपर्यंत या देशात अन्याय आहे तोपर्यंत बाबासाहेबांचा विचार जिवंत राहील. जोपर्यंत समतेसाठी संघर्ष आहे तोपर्यंत बाबासाहेबांची क्रांती जिवंत राहील. आणि म्हणूनच शेवटी मी एवढंच म्हणेन, आवाज द्या इतका जोरात की आकाशही दणाणून जाईल. धन्यवाद.